विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणामधील बोर्डाच्या परीक्षेला येणारे उदाहरणे पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिलं उदाहरण आहे बिंदू A वजा 3 5 आणि बिंदू B 4 1 या बिंदूंमधील रेषेचा चढ काढा किंवा या बिंदूंचा रेषेचा चढ काढा. याचा अर्थ असा, हा पहिला बिंदू A त्याचे निर्देशक आहेत वजा 3 5, दुसरा बिंदू B त्याचे निर्देशक आहेत 4 आणि 1. तर सुरुवातीला येथे हा शब्द लिहायचा किंवा दिलेल्या किमती दोन्हीपैकी एक शब्द लिहा. मी लिहिलाय, आपण लिहिला येथे बिंदू A वजा 3 5 या पहिल्या बिंदूला आपण x1 y1 लिहायचं. दुसरा बिंदू आहे 4 1 या बिंदूला x2 y2 म्हणायचं. पहिल्या किमतीला x1 y1, दुसऱ्या बिंदूला x2 y2. मित्रांनो, या ठिकाणी x1 बरोबर किती? वजा 3, y1 बरोबर 5, x2 बरोबर 4, y2 बरोबर 1 अशा 4 किमती आपण फिक्स केलेत. आता सूत्र वापरा. रेषेचा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. सूत्र फार सोपं आहे. y2 मधून y1 वजा x2 मधून x1 वजा. आता या किमती व्यवस्थित पाहायचं. हा y2 आहे, y2 ची किंमत आहे 1, मग 1 लिहा. वजा y1 आहे 5, मग 5 लिहिले. 1 वजा 5 खाली छेदस्थानी x2 बरोबर 4 वजा x1 आहे वजा 3 म्हणून कंसामध्ये वजा 3. जर संख्येला वजा चिन्ह असेल तर ती संख्या कंसामध्ये लिहितात. आता 1 मधून वजा 5, ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह येतं वजा म्हणून उत्तर आलं वजा 4. खाली 4 आणि हे वजा चिन्ह जवळ आले की त्याचं अधिक होतं, मग 4 अधिक 3 आणि मग शेवटी उत्तर वजा 4 आणि 4 अधिक 3 झाले 7. या किमतीला म्हणायचं रेषेचा चढ. अशीच उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.